नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, युक्ती मल्टीपर्पज सोसायटीच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. मागच्या लेक्चर्समध्ये आपण जर पाहिलो तर मागच्या लेक्चरमध्ये आपण बघा महाराष्ट्राचा स्थान विस्तार आकार आणि राजकीय महाराष्ट्र आपण पाहिला होता, प्रशासकीय महाराष्ट्र आपण मागच्या लेक्चरला संपवलं होतं. ठीक आहे, म्हणजे भारताचा सुद्धा स्थान विस्तार आकार संपला, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा केला आपण. आता आपण प्राकृतिक भूगोलाकडे वळलेलो आहे. म्हणजे सुरुवातीला आपण भारताचा प्राकृतिक भूगोल पाहूया, त्याच्यानंतर महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल, असं करत करत आपण पुढे जाऊया. ठीक आहे, तर बघा आज आपण सुरू करत आहोत भारताचा प्राकृतिक भूगोल. बरोबर. आता एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपण फिजिओलॉजिकल डिव्हिजन ऑफ इंडिया म्हणतो किंवा प्राकृतिक भूगोल म्हणतो, तेव्हा भारताच्या प्राकृतिक भूगोलाचे एकूण 5 भागामध्ये त्याचं विभाजन केलं जाते. 5 भागामध्ये विभाजन केले जाते. ठीक आहे, कोणते 5 भाग मग? तर पहिला जो भाग आहे ज्याला आपण म्हणतो उत्तरेकडील पर्वतीय प्रदेश, यामध्ये मुख्यतः आपण हिमालय पर्वताचा अभ्यास करतो. ठीक आहे, हिमालय पर्वत असेल किंवा हिमालय पर्वताच्या आपण 3 समांतर अशा रांगा आहेत आणि ट्रान्स हिमालय, ज्याला आपण 33 हिमालय किंवा ज्याला आपण तिबेट हिमालयसुद्धा आपण असं म्हणतो, त्या ठिकाणी म्हणजे उत्तरेकडच्या पर्वतीय प्रदेशामध्ये हिमालय पर्वत खास करून याचा अभ्यास करतो. ठीक आहे, त्यानंतर हिमालय पर्वत जर पाहिला तर हिमालय पर्वतामधून बघा बारमाही नद्या वाहतात. बारमाही का? तर पावसाळ्यामध्ये पावसाचं पाणी असते आणि उन्हाळ्यामध्ये बर्फ वितळून बरोबर आहे नद्या वाहतात, म्हणून आपण हिमालय पर्वताच्या किंवा हिमालय पर्वतामध्ये ज्या नद्या वाहतात त्याला आपण बारमाही नद्या असं आपण म्हणतो. आणि त्या नद्या वाहत असताना मोठ्या प्रमाणात गाळ असेल, ठीक आहे, तो गाळ वाहून गेला जातो आणि ज्या ठिकाणी सपाट जमीन दिसेल त्या ठिकाणी तो गाळ साचतो आणि सपाट अशी मैदानं तयार होतात. ठीक आहे, उत्तर भारतामध्ये या पर्वतामधून किंवा हिमालय पर्वतामधून वाहणाऱ्या नद्यांमुळे मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे एक मैदानं तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे दुसरा जो भाग आहे त्याला उत्तरेकडचा मैदानी प्रदेश असं आपण म्हणतो. उत्तरेकडचा मैदानी प्रदेश हा दुसरा महत्त्वाचा भाग आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग आहे बघा द्वीपकल्पीय पठारी प्रदेश. ठीक आहे, त्यानंतर तिसरा महत्त्वाचा भाग द्वीपकल्पीय पठार. ठीक आहे, ज्यामध्ये महाराष्ट्र पठार किंवा दख्खनचे पठारसुद्धा आपण याचा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, त्यानंतर चौथा जो महत्त्वाचा भाग आहे ज्याला आपण म्हणतो घाट व किनारी प्रदेश, याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे, मग याच्यामध्ये लक्षात घ्या कोणते येतात. तर पश्चिम घाट असेल, बरोबर आहे, पश्चिम घाट ज्याला आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सह्याद्री म्हणतात, आणि पूर्व घाटाचा अभ्यास करायचा आहे, पश्चिम घाट व पूर्व घाट. ठीक आहे, त्यानंतर पश्चिमेकडचा किनारा असेल, पश्चिम किनारा आणि पूर्व किनारा, पश्चिम व पूर्व किनारा किंवा किनारी मैदानी प्रदेश असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, किनारी प्रदेश. त्यानंतर शेवटचा जो फिजिओलॉजिकल डिव्हिजन आहे बघा, शेवटचा आहे बेट समूह. आपल्या देशाला काही बरोबर आहे बेट समूहसुद्धा आहेत, बेटसुद्धा लाभलेले आहेत, ज्यामध्ये मुख्यतः आपण कोणते पाहणार तर अंदमान व निकोबार बेट आणि लक्षद्वीप बेट समूह हे सुद्धा आपण पाहणार आहोत. ठीक आहे, अंदमान व निकोबार बेट जर पाहिलं तर हे बंगालच्या उपसागरामध्ये दिसतो आपल्याला. बंगालचा जो उपसागर आहे तिथे आपल्याला अंदमान व निकोबार बेट आहे, आणि लक्षद्वीप जर पाहिलो तर अरबी समुद्रामध्ये येतो, अरबी समुद्र. ही गोष्ट इथे लक्षात घ्या. क्लिअर आहे? काय 5 भाग आहेत. उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश, ठीक आहे, त्यानंतर दुसरा आहे उत्तरेकडचा मैदानी प्रदेश, त्यानंतर द्वीपकल्पीय पठारी प्रदेश, त्यानंतर घाट व किनारी प्रदेश, त्यानंतर बेट समूह, असे एकूण 5 प्राकृतिक विभाग पडतात भारताचे. ठीक आहे, आता पहिला भाग आपण सुरू करू. कोणता? पहिला भाग जो आपण पाहणार तो उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश, ज्यामध्ये मुख्यतः मी म्हटलं तुम्हाला की आपण हिमालय पर्वताचा आपण अभ्यास करणार. ठीक आहे, मग इथे बघा लक्षात घ्या, उत्तरेकडच्या पर्वतीय प्रदेशामध्ये जर आपण विचार केलो तर सुरुवातीला बघा ट्रान्स हिमालय येतो. ट्रान्स हिमालय. ठीक आहे, यालाच आपण तिबेट हिमालयसुद्धा म्हणतो. याला आपण तिबेट हिमालय किंवा ट्रान्स हिमालयसुद्धा म्हणतात, किंवा यालाच 33 हिमालयसुद्धा म्हणतात. 33 हिमालय असं म्हणतात. ठीक आहे, तुम्हाला जर प्रश्न विचारला की तिबेट हिमालय कोणाला म्हणतात, 33 हिमालय कोणाला म्हणतात असा जर प्रश्न आला तर लक्षात घ्या ट्रान्स हिमालयालाच तिबेट हिमालय आणि 33 हिमालय असं म्हणतात.
आता ट्रान्स हिमालय जो भाग आहे, ठीक आहे, लक्षात घ्या, ट्रान्स हिमालय हा जो भाग आहे, ज्या हिमालय पर्वताच्या 3 समांतर अशा रांगा आहेत त्याच्या वरचा भाग, बरोबर आहे, त्याच्या वरचा पर्वताचा जो भाग आहे त्याला आपण ट्रान्स हिमालय म्हणतो. आणि याच्यामध्ये 3 प्रमुख रांगा येतात. मग त्या 3 प्रमुख रांगा कोणत्या, तर लक्षात घ्या, सर्वात उत्तरेकडची रांग पाहिली त्या रांगेला आपण काराकोरम पर्वतरांग म्हणतो, काराकोरम पर्वतरांग. त्याच्यानंतर काराकोरमच्या दक्षिणेला आलो तर इकडे बघा लडाख पर्वतरांग आहे, लडाख पर्वतरांग. आणि लडाखच्या दक्षिणेला आलो तर इथे आहे बघा झास्कर पर्वतरांग, झास्कर, ठीक आहे. हा तुम्हाला मी उत्तर दक्षिण क्रम सांगितलेला आहे, उत्तर ते दक्षिण क्रम, उत्तर ते दक्षिण क्रम आहे हा लक्षात घ्या. काराकोरम तुम्हाला प्रश्न हा ऑलरेडी खूप परीक्षेला विचारून झालेला आहे की ट्रान्स हिमालयातील पर्वतांचा उत्तर ते दक्षिण क्रम लावा किंवा दक्षिण ते उत्तर क्रम लावा. जर असा प्रश्न आला तर काराकोरम, लडाख आणि झास्कर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याची ट्रिक आहे बघा कोणती, तर कॉलेज लक्षात ठेवा, कॉलेज, बरोबर, कॉलेज लक्षात ठेवा. क पासून काराकोरम लक्षात ठेवा, ल पासून लडाख लक्षात ठेवा आणि ज पासून झास्कर लक्षात ठेवायचं. हे लक्षात ठेवलं तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. क्लिअर, काराकोरम, लडाख आणि झास्कर. आता या 3 समांतर रांगा बघा, सर्वात म्हणजे जर सर्वात आपण उत्तरेला गेलो तर अशा 3 समांतर अशा रांगा आहेत, अशा प्रकारच्या 3 समांतर अशा एक रांगा आहेत, ठीक आहे, अशा प्रकारच्या, ठीक आहे. मग ही काराकोरम झाली, ही लडाख झाली आणि ही झास्कर पर्वतरांग झाली. क्लिअर. आता बघा जर आपण पुन्हा जर बघा पुन्हा म्हणजे मी इथे मॅप काढतो बघा सुरुवातीला थोडं, अशा प्रकारचा एक मॅप आहे, ठीक आहे. म्हणजे हा जम्मू काश्मीरचा किंवा तो उत्तरेकडचा जो मॅप आहे तशा प्रकारचा मॅप, ठीक आहे. आपण जर या रांगा जर काढल्या, सुरुवातीला बघा ती रांग येते कोणती, तर त्या रांगेचं नाव आहे काराकोरम पर्वतरांग, ठीक आहे, काराकोरम पर्वतरांग आहे. त्यानंतर ही लडाख नावाची पर्वतरांग आहे, त्यानंतर ही झास्कर नावाची पर्वतरांग आहे, ठीक आहे. आता लक्षात घ्या, ही जी लडाख नावाची पर्वतरांग आहे, ठीक आहे, या लडाख पर्वतरांगेचाच विस्तार, पूर्वेकडचा विस्तार म्हणजे तिबेटकडचा विस्तार, ज्याला काय म्हणतात तर ह्याला लक्षात घ्या, याला कैलाश पर्वतरांग असं म्हणतात, कैलाश पर्वतरांग, कैलाश पर्वतरांग असं आपण म्हणतो, ठीक आहे, कैलाश पर्वतरांग असं म्हणतात. बघा याला आपण काय म्हटलं, याला आपण लडाख, बरोबर, लडाख ही पर्वतरांग भारतामध्ये आहे आणि भारताच्या बाहेर कैलाश पर्वतरांग आहे, ठीक आहे. हे काय तर लडाख पर्वतरांगेचाच पूर्वेकडचा विस्तार म्हणजे कैलाश पर्वतरांग आहे. तर याला आपण ट्रान्स हिमालय असं आपण म्हणतो, बरोबर. उत्तरेकडून दक्षिणेकडचा क्रम लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, ठीक आहे, ट्रान्स हिमालयाचा. आता बघा महत्त्वाचं, हा पहिला भाग झाला ट्रान्स हिमालय. दुसरा जो भाग आहे पुन्हा दुसरा उत्तरेकडच्या पर्वतीय प्रदेशामध्ये दुसरा जो महत्त्वाचा भाग पडतो, ठीक आहे, त्याला आपण म्हणतो हिमाद्री, बरोबर, हिमाद्री किंवा याला ग्रेटर हिमालय असं म्हणतात, ग्रेटर हिमालय, ग्रेटर हिमालय असं म्हणतो, ठीक आहे. तिसरा जो महत्त्वाचा भाग आहे ज्याला लेसर हिमालय म्हणतात, लेसर हिमालय, ठीक आहे, लेसर हिमालय किंवा याला हिमाचल हिमालय सुद्धा म्हणतात, हिमाचल हिमालय, हिमाचल हिमालय सुद्धा म्हणतात, ठीक आहे. आणि तिसरा जो महत्त्वाचा भाग म्हणजे शेवटचा चौथा ज्याला आपण शिवालिक हिमालय म्हणतो, शिवालिक हिमालय किंवा यालाच बाह्य हिमालय सुद्धा म्हणतात, आउटर हिमालय, बाह्य हिमालय किंवा आउटर हिमालय असं म्हणतात, ठीक आहे. तर म्हणजे अशा 4 भागामध्ये विभाजन केले जाते. कोणाचं, हिमालय पर्वताचं किंवा उत्तरेकडच्या पर्वतीय प्रदेशाचं. एक आहे ट्रान्स हिमालय, दुसरा आहे हिमाद्री ज्याला आपण ग्रेटर हिमालय म्हणतो, त्यानंतर लेसर हिमालय, त्यानंतर हे शिवालिक, ठीक आहे, ज्याला आपण बाह्य हिमालय सुद्धा आपण म्हणतो, ठीक आहे. ते लक्षात घ्या. हिमाद्री जर पाहिलं, हिमाद्री ही जी पर्वतरांग आहे तर याचा विस्तार जर पाहिला तर याचा विस्तार मी पुढे सांगतो बघा. याचा विस्तार समजा ह्या रांगा कशा आहेत तर ह्या एकमेकांना समांतर आहेत, ठीक आहे, एकमेकांना समांतर असलेल्या रांगा आहेत. म्हणजे बघ अशा प्रकारच्या या रांगा एकमेकांना समांतर आहेत या रांगा, ठीक आहे. ही सर्वात उत्तरेकडची जी रांग आहे याला आपण हिमाद्री म्हणतो, हिमाद्री किंवा याला ग्रेटर हिमालय असं म्हणतात. ही जी रांग आहे, ठीक आहे, मिडल ज्याला आपण लेसर हिमालय म्हणतो, लेसर हिमालय किंवा यालाच हिमाचल हिमालय असं सुद्धा म्हणतात, हिमाचल हिमालय. आणि ही जी शेवटची दक्षिणेकडची रांग आहे याला शिवालिक हिमालय असं म्हणतात, शिवालिक हिमालय असं म्हणतात, ठीक आहे. आणि लक्षात घ्या, याचा जर आपल्याला विस्तार जर पाहायचा असेल तर हिमालय पर्वताचा जो विस्तार आहे तो म्हणजे आपण बघा वायव्येकडे एक पर्वत आहे, ज्या पर्वताचं नाव आहे नंगा पर्वत. ते आपण जर इकडे पूर्वेकडे जर गेलो तर इकडे एक पर्वत आहे ज्या पर्वताचं नाव लक्षात घ्या नामचा बर्वा, नामचा बर्वा,
ठीक आहे, नामच्या बर्वा. याचं जर एक्सटेन्शन पाहिलं, विस्तार जर पाहिला तर वायव्येकडे नंगा पर्वत ते पूर्वेकडे नामच्या बर्वापर्यंत याचा विस्तार आहे. हिमालय पर्वताची एकूण लांबी जर पाहिली, ठीक आहे, एकूण लांबी जर तुम्हाला विचारली तर एकूण लांबी लक्षात घ्या, एकूण लांबी आहे 3200 किलोमीटर इतकी लांबी आपल्याला दिसते. ठीक आहे, भारतामध्ये जर किती लांबी आहे असा प्रश्न आला तर भारताचा विचार केला तर भारतात 2400 किलोमीटर इतकी लांबी आपल्याला हिमालय पर्वताची दिसते. ठीक आहे, भारतामध्ये एकूण किती राज्यामध्ये हिमालय पर्वताचा विस्तार, तर भारतामध्ये विस्तार जर पाहिला तर एकूण 11 राज्यामध्ये विस्तार, 11 राज्यामध्ये हिमालय पर्वत पसरलेला आहे. ठीक आहे, आता लक्षात घ्या हिमाद्री पर्वतरांग जी आहे ती सलग आहे बघा, सलग आपल्याला दिसते. परंतु जर आपण लेसर हिमालय किंवा हिमाचल हिमालयाचा जर विचार केला तर ही जी रांग आहे, ठीक आहे, ही तुटक तुटक स्वरूपात आहे, तुटक तुटक स्वरूपामध्ये आपल्याला दिसते. का तर त्या नद्या वाहताना मोठ्या प्रमाणामध्ये, बरोबर आहे, हिमालय पर्वताला, बरोबर आहे, खोदून बाहेर निघतात. त्याच्यामुळे ही जी रांग आहे ही मध्येच तुटल्यासारखी दिसते आपल्याला. कुठली तर लेसर हिमालयाची. मग तुम्हाला विचारते का कोणते कोणते, त्याच्यामध्ये धौलाधार, पीर पंजाल अशा रांगासुद्धा याच्यामध्ये येतात. बरोबर आहे, पण याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता लक्षात घ्या इथे जर सर्वोच्च जर शिखर पाहिलं, जगामधलं सर्वोच्च शिखर जर म्हटलं ते कुठले, ते आहे माउंट एव्हरेस्ट. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे, ज्याची उंची किती, तर ज्याची उंची आहे 8848.86 मीटर आहे. लक्षात घ्या 8848.86 मीटर. कुठे येते हे, तर हे नेपाळ हिमालय, जो नेपाळमधला जो भाग आहे त्याला नेपाळ हिमालय असं म्हणतात. त्या नेपाळ हिमालयामध्ये माउंट एव्हरेस्ट ही जगातली सर्वोच्च पर्वतरांग आहे. ठीक आहे, जर आपण विचार केला इथे आपण जे आता याच्या आधी बघितलं बघा, ट्रान्स हिमालय आपण पाहिलो होतो. या ट्रान्स हिमालयामध्ये काय काय येतात, तर या ट्रान्स हिमालयामध्ये जर पाहिलो तर भारतामधील सर्वोच्च शिखर ज्याला आपण K2 म्हणतो किंवा यालाच गॉडविन ऑस्टिन म्हणतात, यालाच गॉडविन ऑस्टिन सुद्धा म्हणतात, गॉडविन ऑस्टिन म्हणतात. बरोबर आहे, ज्याची उंची जर पाहिली, याची उंची आहे 8611 मीटर, जे भारतातील सर्वोच्च शिखर आहे, परंतु जगामधलं दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर आहे. हा फॅक्ट तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवायचा आहे. बरोबर, K2 गॉडविन ऑस्टिन भारताचं सर्वोच्च शिखर, परंतु जगातलं दुसऱ्या क्रमांकाचं माउंट एव्हरेस्ट नंतर शिखर हे K2 आहे, जे कुठे येतो, ट्रान्स हिमालयामध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे विशेषतः काराकोरम पर्वतरांगेमध्ये K2 येतो बघा, K2. ठीक आहे, त्यानंतर बघा पुढे हां माउंट एव्हरेस्ट जर विचार केला आपण बघा, माउंट एव्हरेस्टची जर उंची ही 8848, याच्या आधी आपण बऱ्याच पुस्तकामध्ये वाचलेली होती, परंतु आता जे नवीन एस्टिमेटनुसार त्याची उंची ही 0.86 मीटरने वाढलेली दिसते. बरोबर, आता का हे वाढलेली कशी दिसली, तर बघा याच्या निर्मितीमध्ये याचं गुण आहे. हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली असा जर तुम्हाला प्रश्न विचारला, हिमालय पर्वताची निर्मिती कशी झाली असा जर प्रश्न विचारला तर लक्षात घ्या हिमालय पर्वताची निर्मिती कशामुळे झाली, तर युरेशियन भूपट्ट, ठीक आहे, किंवा युरेशियन प्लेट आणि जी इंडियन प्लेट आहे किंवा ज्याला भारतीय भूपट्टा म्हणतो आपण, त्या दोघांची टक्कर झाली. आणि त्या टक्कर झाल्यानंतर त्या दरम्यान एक समुद्र होता, त्या समुद्राचं नाव आहे टेथिस समुद्र. त्या समुद्राचं जे काही गाळ होता त्या गाळाचं फोल्डिंग झालं, वलीकरण झालं किंवा त्याला घड्या पडल्या आणि हिमालय पर्वताची निर्मिती झालेली दिसते आपल्याला. ठीक आहे, मग अजूनही युरेशियन भूपट्ट किंवा युरेशियन प्लेट आणि इंडियन प्लेट हे एकमेकाकडे सरकत आहेत. बरोबर आहे, म्हणून हिमालय पर्वताची उंची जी आहे, उंची हे दरवर्षी 5 मिलीमीटरने वाढत आहे. लक्षात घ्या, दरवर्षी 5 मिलीमीटरने हिमालय पर्वताची उंची ही वाढत आहे. बरोबर आहे, हे गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी. क्लिअर. आता हे 8.86 जे मीटर मी तुम्हाला म्हटलं, हे 2020मध्ये चीन आणि नेपाळने मिळून, दोघांनी मिळून मोजणी केली होती. ठीक आहे, याच्या आधी तो रेकॉर्ड होता ब्रिटिशांच्या नावावर. ठीक आहे, याच्या आधी तो रेकॉर्ड 1954ला काहीतरी माझ्या मते समथिंग 1954ला ब्रिटिशांनी त्याची उंची मोजली होती, त्यावेळेस 8848 आढळली. मग त्याच्यानंतर जर विचार केला तर त्याच्यानंतर 0.86 मीटर ही उंची ही वाढलेली दिसते. ठीक आहे, निर्मितीकडे येऊ आपण. निर्मितीकडे बघा, निर्मिती कशामुळे सांगितलं तुम्हाला मी. आता बघा, हा एक युरेशियन भूपट्ट आहे, अशा प्रकारचा युरेशियन भूपट्ट. आणि त्यानंतर इथे बघा इंडियन प्लेट्स होती, इंडियन प्लेट, हे आहे भारतीय भूपट्ट अशा प्रकारची. आणि या दरम्यान एक समुद्र होता, त्या समुद्राचं नाव लक्षात ठेवायचं. त्याचं नाव आहे बघा, त्या समुद्राचं नाव, ह्या समुद्राचं जर नाव पाहिलं आपण तर या समुद्राचं नाव होतं टेथिस समुद्र.
33 समुद्र, ठीक आहे. मग ही जी युरेशियन भूपट्ट आहे आणि ही भारतीय प्लेट आहे, भारतीय भूपट्ट, या दोघांची टक्कर झाली. या दोघांची टक्कर झाल्यानंतर, ठीक आहे, इथे जो काही गाळ साचला होता त्या गाळाचं वलीकरण झालं. अशा प्रकारचं वलीकरण होऊन हिमालय पर्वताची आपल्याला निर्मिती दिसते, ठीक आहे. हे कोण सांगितलं तर बघा, याच्या आधी आपण काय म्हणतो, आपण त्याला प्लेट टेक्टोनिक थेरी आपण ऐकतो. प्लेट टेक्टोनिक थेरी, प्लेट टेक्टोनिक थेरी, ठीक आहे. आणि कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, त्याला भूखंड वहन सिद्धांत म्हणतात. कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरी, ठीक आहे. हे कोण सांगितली होती तर अल्फ्रेड वेगनर, जर्मन जिओलॉजिस्ट होते, बरोबर. यांनी ही सिद्धांत दिलेला आहे की याच्या आधी जर आपण बघा, याच्या आधी तो भाग असा आहे की याच्या आधी जर पाहिलो तर सगळे जे लँड मासेस होते, लँड मासेस, हे लँड मास हे सगळे एकच होते, बरोबर आहे. नंतर आपण काय म्हणतो तर कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेरीच्या नुसार, बरोबर आहे, पृथ्वीचं जे काही गुरुत्वाकर्षणामुळे याचे तुकडे पडले आणि नवीन खंड आपल्याला दिसतात. म्हणजे एकच महाखंड होता ज्याला पॅन्जिया महाखंड असं म्हणतात, बरोबर आहे. पॅन्जिया महाखंड लक्षात घ्या. हे पॅन्जिया नावाचा महाखंड होता ज्याला आपण सुपर कॉन्टिनेंट होता, एकच खंड होता, ठीक आहे. आणि जे समुद्र होतं की जे महासागर होतं त्याला नाव दिलं होतं पॅन्थालासा नावाचा महासागर होता, ठीक आहे. नंतर मग पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि सूर्याच्या उष्णतेमुळे याचे तुकडे पडले, बरोबर आहे. आणि हा सिद्धांत समजून सांगितलेला आहे आपल्याला अल्फ्रेड वेगनर यांनी. अल्फ्रेड वेगनर या जर्मन जिओलॉजिस्टनी, ठीक आहे, हा सिद्धांत मांडला आणि बऱ्यापैकी जगामध्ये या सिद्धांताला मान्यता दिल्या जाते, बरोबर आहे. क्लिअर. मग काय म्हणतो आपण, हिमालय पर्वताची निर्मिती कशामुळे तर युरेशियन भूपट्ट, बरोबर आहे. हा युरेशियन भूपट्ट इकडे दक्षिणेकडे सरकत गेला आणि भारतीय भूपट्ट हे उत्तरेकडे सरकत जाऊन, बरोबर, या दोघांची टक्कर झाल्यामुळे इथे जो काही गाळ साचला होता त्या गाळाचं वलीकरण झालं आणि हिमालय पर्वताची निर्मिती झालेली दिसते आपल्याला, बरोबर आहे. आता महत्त्वाचा मुद्दा, हिमालय पर्वत हा भारतासाठी का महत्त्वाचा आहे, बरोबर आहे. जर हिमालय पर्वत नसता तर काय झालं असतं. बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, हिमालय पर्वत भारताला का महत्त्वाचा आहे तर एक प्रकारची हिमालय पर्वतामुळे भारताला एक प्रकारची नॅचरल बाउंड्री किंवा नैसर्गिक सीमा प्राप्त झालेली आहे. दुसरा महत्त्वाचा पॉईंट असा आहे की जे ज्याला आपण मेडिटेरियन सी म्हणतो किंवा भूमध्य सागर म्हणतो, त्या भूमध्य सागरापासून काही थंड वारे भारताकडे येतात, ते रोखण्यासाठी किंवा त्याला अडवण्यासाठी हिमालय पर्वताची महत्त्वाची भूमिका आहे. हा दुसरा महत्त्वाचा पॉईंट. तिसरा महत्त्वाचा पॉईंट, आपल्या भारतामध्ये बघा नैऋत्य मोसमी वारे येतात. त्या नैऋत्य मोसमी वारे येत असताना, बरोबर आहे, ज्या ठिकाणी बघा आपल्याकडे जर प्रश्न जर आला की आपल्याकडे पाऊस, बरोबर आहे, सर्वात जास्त पाऊस हा कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो तर सर्वात जास्त पाऊस हा आपला ओरोग्राफिक रेनफॉल ज्याला आपण म्हणतो, ठीक आहे. त्याला आपण मराठीमध्ये काहीतरी म्हणतो बघा, मराठीमध्ये प्रतिरोध पाऊस, ठीक आहे. प्रतिरोध पाऊस आपण असा शब्द आहे मराठीमध्ये ज्याला आपण ओरोग्राफिक रेनफॉल म्हणतो. म्हणजे काय, नैऋत्य मोसमी वारे जेव्हा आपल्या भारतामध्ये येतात तर भारतामध्ये येत असताना ज्या ठिकाणी पर्वत दिसतात बघा, मोठे मोठे पर्वत आहेत त्या ठिकाणी पाऊससुद्धा भरपूर जास्त आहे, ठीक आहे. त्याचं कारण काय तर ते जे बाष्पयुक्त जे वारे असतात जे नैऋत्यकडून आपल्या देशामध्ये येतात, ठीक आहे, ते वारे बाष्पयुक्त वारे त्या पर्वताद्वारे अळवले जातात, बरोबर आहे. मग ते बाष्प हे वर गेल्यानंतर त्याचं सांद्रीभवन झाल्यानंतर तो पाऊस आपल्याकडे पडत असतो, ठीक आहे. मग ज्या ठिकाणी पाऊस नाही आहे, बरोबर आहे, आता जर विचार केला तर भारतामध्ये तुम्हाला जर प्रश्न कोणी जर पडला की भारतामध्ये राजस्थानमध्येच का वाळवंट आहे, त्याचं कारण असं आहे, राजस्थानमध्ये कुठलंही असं पर्वत काय म्हणतो आपण त्याला जे बाष्पयुक्त वारे आहेत ते अडवणारं एकही पर्वत राजस्थानमध्ये, बरोबर, आढळत नसल्यामुळे राजस्थानमध्येच आपल्याला थार वाळवंट आपण पाहतो, ठीक आहे. मग हिमालय पर्वत, बरोबर, हिमालय पर्वत जर नसता तर नैऋत्य मोसमी वारे हे अडवले गेले नसते आणि मग नॉर्थ इंडियामध्ये, ठीक आहे, उत्तर भारतामध्ये हिमालय पर्वत नसता तर उत्तर भारत हे सुद्धा एक वाळवंट असतं, ठीक आहे. म्हणून उत्तर भारतामध्ये जो काही मुसळधार पाऊस पडतो त्याचं श्रेय हे हिमालय पर्वताला जाते, ठीक आहे. एक प्रकारची नॅचरल बाउंड्रीसुद्धा आहे आणि हिमालय पर्वतामुळे बघा, हिमालय पर्वतामध्ये ज्या नद्या उगम पावतात त्या नद्या बारमाही नद्या आहेत, ठीक आहे, बारमाही नद्या आहेत. ज्याप्रमाणे आपण म्हणतो गंगा नदी असेल, ठीक आहे, ब्रह्मपुत्र नदी असेल, सिंधू नदी असेल, या सगळ्या बारमाही नद्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट ज्या बघा महत्त्वाची, त्याचा पुढचा मुद्दा जर आपण पाहिला, भारत आणि म्यानमार, ठीक आहे, भारत आणि म्यानमारच्या दरम्यानसुद्धा एक प्रकारची मोठी नैसर्गिक सीमा हिमालय पर्वताने तयार केलेली आहे. मग जर तुम्हाला प्रश्न विचारला की हिमालय पर्वताला म्यानमारमध्ये काय म्हणतात तर हिमालय पर्वताला म्यानमारमध्ये, लक्षात घ्या, म्यानमारमध्ये आराक्कन योमा म्हणतात. आराक्कन योमा पर्वत असं
हिमालय पर्वताला म्यानमारमध्ये असं आपण म्हणतो. ठीक आहे, तर एवढी गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासारखी. क्लिअर? कुठपर्यंत आलो बघा आपण. मी पुन्हा रिवाईज करतो. सुरुवातीला आपण याचे 5 डिव्हिजन केले होते. 5 डिव्हिजन, 5 भाग. उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश, उत्तरेकडचा मैदानी प्रदेश, द्वीपकल्पीय पठार, ठीक आहे, घाट व किनारी प्रदेश, बेटसमूह. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण सुरुवात केलं आपण उत्तरेकडच्या पर्वतीय प्रदेशाने. ही बेसिक माहिती तुम्हाला मी सांगितली. ठीक आहे, त्याच्यानंतर हिमालय पर्वताच्या 3 प्रमुख रांगा सांगितल्या आपण. ठीक आहे, सर्वात उत्तरेकडची रांग ज्याला आपण हिमाद्री असं म्हणतो. त्यानंतर मिडलमध्ये बघा लेसर हिमालय किंवा ज्याला हिमाचल हिमालय म्हणतो. आणि सर्वात दक्षिणेकडे आहे शिवालिक हिमालय. तर इतक्या गोष्टी इथे लक्षात ठेवण्यासारख्या. आता पुढे चालू बघा. ज्याप्रमाणे हिमालय पर्वताच्या, ठीक आहे, ज्याप्रमाणे हिमालय पर्वताच्या आपण काय केलं होतं तर समांतर अशा रांगा पाडल्या होत्या, लक्षात घ्या. त्याप्रमाणे हिमालय पर्वताची उभीसुद्धा विभागणी केली जाते. हिमालयाची उभी विभागणी सुद्धा केली जाते. उभी विभागणी सुद्धा केली जाते. उभी विभागणी. ठीक आहे, मग लक्षात घ्या उभी विभागणी म्हणजे काय. तर हिमालय पर्वत जर आपण पाहिला तर अशा प्रकारच्या काही रांगा आहेत. अशा प्रकारच्या समांतर अशा आपल्याला 3 प्रमुख रांगा दिसतात. ठीक आहे, मग इथून काही नद्या गेलेल्या आहेत बघा. नद्यांमुळे हाच हिमालय पर्वताची, बरोबर आहे, त्या नद्यांमुळे जो भाग हिमालयाचा जो भाग ज्या राज्यामध्ये येतो त्याला प्रादेशिक हिमालयामध्ये म्हणतो आपण. ठीक आहे, मग कोणता. इथे बघा, इथे एक नदी आहे. त्या नदीचं नाव, इथे एक नदी आहे, नदीचं नाव आहे सिंधू नदी. ही आहे सिंधू नदी. त्यानंतर बघा ही एक नदी आहे, नदीचं नाव आहे रावी नदी. ठीक आहे, त्यानंतर इथे एक नदी आहे, नदीचं नाव आहे सतलज नदी. ठीक आहे, त्यानंतर इथे एक नदी आहे, नदीचं नाव आहे काली नदी. ठीक आहे, त्यानंतर इथे एक नदी आहे, नदीचं नाव आहे तिस्ता नदी. याला आपण तिस्ता नदी म्हणतो. ठीक आहे, आणि इथे एक नदी उगम पावते, नदीचं नाव आहे ब्रह्मपुत्रा. ठीक आहे, जी तिस्ता नदी जी आहे ती ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे. ही आहे ब्रह्मपुत्रा नदी. तर हे झालं हिमालय पर्वताचं उभं वर्गीकरण. ठीक आहे, मग हा जो भाग आहे बघा, लक्षात घ्या, याला काय म्हणतात. याला काश्मीर हिमालय असं म्हणतात. याला काश्मीर हिमालय असं आपण म्हणतो. याला काश्मीर हिमालय म्हणतात. ठीक आहे, याला काय म्हणतात तर याला हिमाचल हिमालय म्हणतात. हिमाचल हिमालय असं म्हणतात. त्यानंतर ह्या भागाला काय म्हणतात, याला कुमाऊ हिमालय म्हणतात. कुमाऊ हिमालय. ठीक आहे, त्यानंतर ह्या भागाला काय म्हणतात तर याला नेपाळ हिमालय म्हणतात. त्यानंतर हा जो भाग आहे याला आसाम हिमालय म्हणतात. आसाम हिमालय. ठीक आहे, तर इतक्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. म्हणजे काय प्रश्न काय आहे तुम्हाला तर सिंधू आणि रावी या दरम्यान जो हिमालयाचा भाग आहे त्याला काय म्हणतात. ठीक आहे, असा प्रश्न येतो. किंवा काश्मीर हिमालय खालीपैकी कोणत्या 2 नद्यांच्या दरम्यान आहे असा प्रश्न येतो. डायरेक्ट फॅक्च्युअल प्रश्न बऱ्याच परीक्षेला हा प्रश्न विचारून झालेला आहे. ठीक आहे, कुठला काश्मीर हिमालय सिंधू आणि रावी या नद्यांच्या दरम्यान आहे. रावी आणि सतलजच्या दरम्यान हिमाचल हिमालय येतो. सतलज आणि कालीच्या दरम्यान कुमाऊ हिमालय येतो. त्यानंतर काली आणि तिस्ता या दरम्यान नेपाळ हिमालय. या ठिकाणीच बघा माउंट एव्हरेस्ट आहे. माउंट एव्हरेस्ट जे जगाचं आपण सर्वोच्च शिखर म्हणतो ते माउंट एव्हरेस्ट नेपाळ हिमालयमध्ये आहे. माउंट एव्हरेस्ट नेपाळ हिमालयमध्ये आहे. हे गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. क्लिअर? तर इतक्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. आता इथे लक्षात घ्या, अजून एक प्रश्न मागच्या परीक्षेला आला होता की पंजाब हिमालय कुठला आहे. तर सिंधू, रावी आणि सतलज या दरम्यान जो भाग आहे त्याला पंजाब हिमालय असं म्हणतात. पंजाब हिमालय म्हणजे यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो. यामध्ये काश्मीर हिमालयाचा समावेश होतो. काश्मीर आणि हिमाचल हिमालयाचा समावेश होतो. हिमाचल हिमालय आणि काश्मीर हिमालय कोणत्या नद्यांच्या दरम्यान तर सिंधू ते सतलज नदी दरम्यान जो हिमालयाचा भाग आहे, ठीक आहे, त्याला आपण पंजाब हिमालय असं सुद्धा आपण म्हणताना दिसतो. ठीक आहे, मग याच्यावर डायरेक्ट प्रश्न येतात, त्याच्यामुळे जरा लक्षात ठेवा कोणत्या बघा. मी पुन्हा एकदा सांगतो. सिंधू आणि रावी दरम्यान काश्मीर हिमालय आहे. रावी आणि सतलज दरम्यान हिमाचल हिमालय आहे. सतलज आणि काली दरम्यान कुमाऊ हिमालय आहे. काली आणि तिस्ता दरम्यान नेपाळ हिमालय पडतो. आणि तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या दरम्यान कोणता आसाम हिमालय आहे. यालाच अरुणाचल हिमालय सुद्धा म्हणतात. अरुणाचल हिमालय क्लिअर? अरुणाचल हिमालय असं म्हणतो. क्लिअर? आता इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवण्यासाठी कुठली तर लक्षात घ्या, हा जो भाग आहे ज्याला आपण अरुणाचल हिमालय किंवा ज्याला आपण आसाम हिमालय म्हणतो, ज्या ठिकाणी बघा ही ब्रह्मपुत्रा नदी, ठीक आहे, ब्रह्मपुत्रा नदी इथे सर्वोच्च शिखर जर म्हटलं, इथं सर्वोच्च शिखर आहे नामच्या बरवा.
नामच्या बरोबर हे सर्वोच्च शिखर आहे आणि इथे काही पर्वतसुद्धा आढळतात. कुठले पर्वत? बरोबर, हे जे बघा याला इथे एक पर्वत आढळतात. तर ह्या पर्वतांना काय नाव दिलं जाते? तुम्हाला पूर्व पश्चिम क्रम विचारला जातो. ह्या पर्वतांना काय? तर बघा, हा पहिला क्रमांकाचा, हा सेकंड क्रमांक, हा थर्ड आणि हा फोर्थ, याला काय म्हणतात? दाफला, अभोर, मिश्मी आणि पतकाई बुम. पतकाई बुम. क्लिअर आहे? दाफला, अभोर, मिश्मी आणि पतकाई बुम. तर हे काय म्हणतो आपण? पूर्वेकडून पश्चिमेकडचा क्रम लक्षात ठेवा. पूर्व पश्चिम क्रम लक्षात ठेवण्यासारखा आहे. पूर्व पश्चिम क्रम लक्षात ठेवा. दाफला, अभोर, मिश्मी आणि पतकाई बुम. हा जो हिमालयाचा जो भाग आहे, ठीक आहे, याला आपण पूर्वांचल असं म्हणतो. पूर्वांचल असं आपण म्हणतो. म्हणजे ज्या ठिकाणी बघा ब्रह्मपुत्र नदी ही भारतामध्ये प्रवेश करते, त्याच्या खालचा जो भाग आहे त्याला पूर्वांचल हिमालय म्हणतो. आणि इथे म्यानमार नावाचं राज्य दिसतो आपल्याला. म्यानमार नावाचं राज्य, ठीक आहे. म्यानमारमध्ये या हिमालय पर्वताला काय म्हणतात? म्यानमारमध्ये या हिमालय पर्वताला आपण काय म्हणतो? आपण त्याला आराकन योमा पर्वत असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता इथे काही टेकड्या आहेत, ठीक आहे. या टेकड्यांना आपण काय म्हणतो बघा? तर दाफला, मिरी, अभोर आणि मिश्मी पर्वत, ठीक आहे. ह्या टेकड्या आहेत काही. हे आपण क्रम जो सांगितला तो पूर्व पश्चिम क्रम आहे. पूर्व पश्चिम क्रम लक्षात ठेवा, ठीक आहे. हे दाफला आहे, त्यानंतर मिरी, त्यानंतर अभोर आणि मिश्मी. बरोबर आहे. हा जो क्रम आहे तो लक्षात ठेवायचा. कुठे येतो तो? आसाम हिमालयामध्ये. तुम्हाला प्रश्न विचारला जातो की आसाम हिमालयातील टेकड्यांचा पूर्व पश्चिम क्रम लावा किंवा पश्चिम पूर्व क्रम लावा, असा प्रश्न येतो. बरोबर. आणि हा जो भाग आहे याला आपण पूर्वांचल असं आपण म्हणतो. पूर्वांचल असं आपण म्हणतो. म्हणजे ब्रह्मपुत्रा नदी भारतामध्ये ज्या ठिकाणी प्रवेश करते त्या भागाला किंवा त्या हिमालय पर्वताला आपण पूर्वांचल असं म्हणतो. आणि इकडे म्यानमार नावाचा देश आहे, म्यानमार नावाचा देश. आणि म्यानमारमध्ये हिमालय पर्वताला काय म्हणतात? त्याला आराकन योमा पर्वतरांग असं आपण म्हणतो. ठीक आहे. आता इथे सुद्धा काही ह्या पर्वतरांगा, म्हणजे इथे बघा भारताचा काही भाग आहे, ठीक आहे. भारताचे सुद्धा काही इथे म्हणजे ईशान्येकडचा भाग आहे. इथे सुद्धा काही टेकड्या आपल्याला उत्तर दक्षिण टेकड्या दिसतात. त्या टेकड्या कोणत्या लक्षात ठेवायच्या आहेत आपल्याला, ठीक आहे. कोणत्या त्या? पतकाई बुम, नागा, मणिपूर, मिझो. बघा इथे टेकड्या ज्या दिसतात आपल्याला, ह्या भागामध्ये सुद्धा आपल्याला काही प्रमाणात टेकड्या दिसतात. कोणत्या? तर इथे एक टेकडी आहे, ही एक टेकडी. त्यानंतर इथे एक टेकडी दिसते आपल्याला, ही एक टेकडी आहे. आणि ही सुद्धा एक टेकडी आपल्याला लक्षात ठेवायची आहे. याला आपण म्हणतो पतकाई बुम. ह्या टेकडीला आपण, जे नागालँडमध्ये आहे त्याला आपण नागा टेकडी आपण म्हणतो. जे मणिपूरमध्ये आहे त्याला आपण मणिपूर टेकडी आपण म्हणतो. आणि जे मिझोरममध्ये आहे त्याला आपण मिझो टेकडी आपण असं म्हणतो. मिझो टेकडी असं आपण म्हणतो. ठीक आहे. इतक्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आणि इथेच बघा मेघालय नावाचं पठार दिसते आपल्याला, मेघालय पठार. इथे मेघालय नावाचं राज्य आहे. त्या या मेघालय नावाच्या राज्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, तिथे सुद्धा काही टेकड्या आहेत. मेघालय पठाराचा विचार केला तर मेघालय पठार हा हिमालय पर्वताचा भाग नाही. मेघालय पठार हा द्वीपकल्पीय पठारी प्रदेशाचा भाग आहे, जो पूर्वेकडे विस्तार झालेला आहे. ठीक आहे. मग इथे सुद्धा काही टेकड्या आहेत, ज्या टेकड्यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. गारो, खासी, जयंतिया या टेकड्या तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा क्रम जो तुम्हाला मी सांगितला तो पूर्व पश्चिम क्रम आहे. पूर्व पश्चिम क्रम हा सुद्धा लक्षात ठेवा. खूपदा प्रश्न आलेला आहे की गारो टेकडी कोणत्या पठारामध्ये येतो, बरोबर आहे, किंवा खासी नावाची टेकडी ही कोणत्या पठारावर आहे, असा प्रश्न येतो. ठीक आहे. हे गोष्टी लक्षात ठेवायचं. आणि मेघालय पठारामध्येच बघा मोसिनराम आणि चेरापुंजी हे भारतामध्ये सर्वोच्च पर्जन्य असणारे प्रदेश, बरोबर आहे, हे मेघालय पठारामध्येच आहेत. आणि हे गारो टेकडीमध्ये आपल्याला आढळताना दिसतात. ठीक आहे. तर एवढ्या गोष्टी तुम्हाला हिमालय पर्वताबद्दल लक्षात ठेवायच्या आहे आजच्या लेक्चर्समध्ये, बरोबर. बघा एक गोष्ट तुम्हाला मी इथे सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण हा भाग मी तुम्हाला जो सांगितला, ठीक आहे, तुम्ही असं लेक्चर पाहाल थोडंसं समजायला अवघड जाईल. ठीक आहे. तर माझं असं पर्सनल तुम्हाला काय म्हणतो आपण विनंती आहे की हे लेक्चर्स पाहत असताना तुम्ही सुरुवातीला तुमच्याजवळ प्राकृतिक भूगोलाचा नकाशा असणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा हे लेक्चर पहा. ठीक आहे. तुम्हाला हे लेक्चर समजण्यासाठी मदत होईल. ठीक आहे. तर आपण आज थोडक्यामध्ये भारताच्या प्राकृतिक भूगोलाचा पहिला भाग संपवला. कोणता? तर उत्तरेकडचा पर्वतीय प्रदेश हा जो भाग आहे तो आज आपण संपवण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर अपेक्षा करतो किंवा आशा करतो की तुम्हाला हा भाग निश्चितच काही प्रमाणामध्ये तुमच्या प्रिपरेशनमध्ये हेल्पफुल ठरणार. ठीक आहे. तर उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण पाहू की उत्तरेकडचा मैदानी प्रदेश म्हणजे काय, आणि हा मैदानी प्रदेश तयार झालेला कशामुळे, तर हिमालय पर्वतामधून ज्या नद्या वाहतात त्या नद्यांच्या वाहण्यामुळे मोठ्या प्रमाणात गाळ
घेऊन येतात त्या नद्या आणि ज्या ठिकाणी सपाट प्रदेश दिसेल त्या ठिकाणी तो गाळ साचतो आणि तिथे मैदानं तयार होतात. त्याच्यामुळे हा मैदानी भाग तयार झाला, जो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहू. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. हा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि मित्रांपर्यंत शेअर करा. आपण अशाच प्रकारचे व्हिडिओ भविष्यातसुद्धा घेऊन. थँक्यू.